नमो नमः। प्रवाचिका अनंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा परमहंस योगानंद पुस्तकात उद्धृता अस्ति। कथायाः नाम अस्ति श्रीयुक्तेश्वर महाराजांचे पुनरुत्थान। अस्तु तर्हि आरम्भं कुर्मः। कथायाः अवशिष्टः भागः अद्य वयं द्रक्ष्यामः। अस्तु, कारण देहाची निर्मिती 35 विचारश्रेणीपासून केलेली असते आणि ह्या विचारश्रेणी तयार करण्यात परमेश्वराने मनुष्याच्या पार्थिव देहाच्या 16 तत्वांचा व सूक्ष्म लिंग देहाच्या 19 तत्वांचा यथायोग्य अंतर्भाव केलेला असतो, परामर्श घेतलेला असतो. प्रथम सूक्ष्म लिंग देहाच्या व नंतर स्थूल देहाच्या स्पंदनात्मक शक्तीचे स्थूलीकरण करून परमेश्वराने प्रथम मानवाचे सूक्ष्म लिंग शरीर निर्माण केले व नंतर शेवटी पार्थिव शरीर निर्माण केले. सापेक्षतावादाच्या अनुरोधाने मूळची सहजता बहुविध व चमत्कृतीपर व्यापकतेत विकास पावली आहे. कारणविश्व आणि कारण शरीर ही परलोक विश्व व सूक्ष्म लिंग देहाहून भिन्न आहेत. त्याचप्रमाणे पार्थिव विश्व व पार्थिव शरीर ही सुद्धा अन्य सृष्ट पदार्थांहून भिन्न आहेत. रक्तमांसाचे शरीर हे विधात्याच्या स्वप्नाच्या स्थूल व विशिष्ट आकारातून निर्माण झाले. भूतलावर द्वैत हे सदैव सर्वकाल सर्व गोष्टी व्यापून आहे. रोग आरोग्य, सुख दुःख, लाभ हानी अशी ही द्वैत द्वंद्वे भूतलावर थैमान घालीत असतात. 3 आसांच्या सृष्टीत माणसाला आपले अस्तित्व मर्यादित करावे लागते, त्याला झगडावे लागते. माणसाच्या जगण्याच्या इच्छेला जेव्हा एखाद्या रोगाकडून वा अन्य कारणांमुळे हादरा बसतो तेव्हा मृत्यूचे आगमन होते. रक्तमांसाचा हा बाहेरील जाडजूड अंगरखा किंचित काल फेकून दिला जातो. आत्मा मात्र सूक्ष्म लिंगदेहात आणि कारण शरीरात बद्ध स्वरूपात दडलेलाच असतो. ही 3 शरीरे ज्या एका संलग्नकारी शक्तीमुळे एकत्र आणली जातात ती शक्ती म्हणजे वासना. आणि ह्या अपूर्त वासनांमधून जी चलशक्ती निर्माण होते त्यातून मनुष्य जातीच्या गुलामगिरीचा उगम होतो. अहंकार व विषयोपभोग यांपासून शारीरिक वासना उगम पावतात. परलोकवासाच्या आवडीपेक्षा किंवा कारणविश्वाच्या दर्शनापेक्षा इंद्रिय भोगांच्या वासनांचा मोह किंवा जोर अधिक प्रबल व प्रभावी असतो. सूक्ष्म लिंग देहाच्या वासनांची पूर्ती स्पंदन संवेदनांवर केंद्रित झालेली असते. परलोकवासी व्यक्ती ह्या अंतरिक्षातील संगतीचा आनंद घेतात आणि ही सृष्टी पदार्थ वारंवार बदलत जाणाऱ्या प्रकाशाच्या अविरत आविष्कारातूनच जणू निर्माण होत आहे हे पाहून आल्हादित होत असतात. येथील व्यक्ती ह्या प्रकाशाचा वास चव घेऊ शकतात, त्यास स्पर्श करू शकतात. सूक्ष्म लिंग देहधारी सर्व सृष्ट पदार्थ व त्यांच्याबद्दलचे अनुभव यांची कल्पना प्रकाशकिरणांच्या आविष्कारातून काढतो व त्याच्या वासना त्या कल्पनांशी संलग्न असतात. त्याचप्रमाणे विचार वा स्वप्ने यांचे स्थूलीकरण करून त्यावर तो कल्पना बांधतो. कारण वासना ह्या फक्त समीक्षणातून पूर्ण केल्या जातात. कारण शरीरात बद्ध झालेले आत्मे जवळजवळ मुक्तावस्थेपर्यंत पोचलेले असतात आणि त्यांना सर्व विश्वात परमेश्वर भरून राहिलेला आहे हे समजलेले असते. प्रत्येक गोष्ट ते केवळ विचाररूपाने समजू शकतात. ऐहिक शरीराच्या भावना किंवा सूक्ष्म लिंगदेहाचे हर्षविकार हे कारणदेही केवळ ओबडधोबड व आत्म्याच्या सूक्ष्म संवेदनांना गुदमरून टाकणारे असे समजतात. आपल्या वासनांचे ताबडतोब स्थूलीकरण करून कारणदेही त्यांची पूर्ती करतात. ह्या कारणदेहीचे बाह्य कवच जणू एक पातळ पडदा असतो. ते खुद्द परमेश्वराप्रमाणे सर्व ब्रह्मांड व्यक्त स्वरूपात आणू शकतात. सर्व सृष्ट पदार्थ कारण स्वप्नरूपातून निर्माण झालेले असल्याकारणाने कारणरूपात किंचित अवगुंठित असलेल्या आत्म्याला विशाल शक्तीची प्रचिती झालेली असते. आत्मा तत्वतः अदृश्य आहे व त्याचे वैशिष्ट्य त्याने धारण केलेल्या शरीरावरून किंवा शरीरांवरून व्यक्त होते. आत्मा जेव्हा देह धारण करतो तेव्हा त्याचा अर्थ असा की त्याच्या वासना अपूर्त राहिलेल्या आहेत. जोपर्यंत एखाद्या मनुष्याचा आत्मा 1, 2 किंवा
3 शरीररूपी बाटलीत कोंडला गेलेला आहे आणि त्यास अज्ञान आणि वासना यांची घट्ट बुचे लावलेली आहेत, तोपर्यंत त्यास परमात्म्याच्या महासागरात मिसळून जाता येत नाही. जेव्हा पार्थिव देहाची ओबडधोबड कुडी मृत्यूच्या घणांनी विदीर्ण केली जाते, नष्ट केली जाते, तेव्हा त्याची 2 कवचे, सूक्ष्म लिंगदेह व कारणदेह ही तशीच राहतात व ती आत्म्याला सर्वव्यापी चैतन्यामध्ये जाणतेपणे विलीन होऊ देत नाहीत. प्रबुद्धतेच्या प्रभावामुळे जेव्हा वासनांचा संपूर्ण क्षय होतो, तेव्हा त्या शक्तीमुळे ह्याही 2 कवचांचा भेद होतो. सानूला मानवी आत्मा आता अगदी पूर्णपणे बंधमुक्त होतो व अमर्याद विशालत्वामध्ये विलीन होतो. ह्या उच्च आणि विस्मयकारी कारणविश्वाबद्दल आणखी काही माहिती सांगण्याविषयी मी माझ्या देवस्वरूपी गुरुदेवांना विनंती केली. कारणविश्व फार सूक्ष्म आहे, इतके की त्याचे वर्णन करता येत नाही. ते म्हणाले, त्याचे ज्ञान होण्याकरिता जिज्ञासूला ध्यान इतके जबरदस्त लावावे लागते की डोळे मिटल्याबरोबर त्याला अंतःचक्षूंसमोर परलोक विश्व व पार्थिव जड विश्व त्यांच्या अफाट स्वरूपात खाली जड टोपली अडकविलेल्या एखाद्या प्रकाशमान हवाई फुगाप्रमाणे केवळ कल्पनांनी कल्पिलेली अशी दिसली पाहिजेत. असे अतिमानुष ध्यान लावल्याने जर त्या जिज्ञासूला किंवा मुमुक्षूला ही दोन्ही विश्वे त्यांच्या सगळ्या गुंतागुंतींच्या संभारासह केवळ कल्पनांमध्ये रूपांतर करण्यात किंवा पृथक्करण करण्यात यश आले, तर तो जिज्ञासू किंवा मुमुक्षू कारणविश्वाला पोहोचेल आणि मग तो मन व वस्तुजात यांच्या संमिलनाच्या काठावर जणू उभा राहील. तेथे त्याला सर्व सृष्ट वस्तू, द्रव, घन, वायू हे पदार्थ, वीज, शक्ती, प्राणीजात, देव, मनुष्य, प्राणी, वनस्पती, जीवजंतू सगळे काही फक्त मनोकल्पित अशा स्वरूपात दिसून येतील. ज्याप्रमाणे एखाद्याने आपले डोळे मिटावे आणि आपण अस्तित्वात आहो असे समजावे, मग त्याचे शरीर त्याच्या चर्मचक्षूंना जरी प्रत्यक्ष दिसले नाही तरी कल्पनेने ते पाहावे. त्याप्रमाणे मनुष्य प्राणी जे जे काही कल्पनेने करील ते कारणदेही सत्य स्वरूपात करू शकेल. कल्पनासृष्टीत अगदी अत्यंत अफाट स्वैरसंचार करणारी मानवी बुद्धी विचाराच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे फक्त मनाने संचार करू शकते. मनाने एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर उड्या मारू शकते किंवा जिला अंत नाही अशा अनंततेच्या खोल गर्तेमध्ये धडपडून पडते किंवा तेजपुंज अस्मानाच्या कमानीतून अग्निबाणासारखी उंच भरारी मारू शकते किंवा एखाद्या प्रकाश झोताप्रमाणे आकाशगंगेवरून आणि तारकांच्या पुंजक्यांमधून चमकू शकते. पण कारणविश्वामधील व्यक्तींना ह्याहूनही जास्त स्वतंत्रता असते. ते आपले विचार विनासायास ताबडतोब जड स्वरूपात व्यक्त करू शकतात. त्यांच्या ह्या शक्तीच्या व्यापारास जडदेहाची किंवा लिंगदेहाची आडकाठी होत नाही की कर्माची मर्यादा अवरोधू शकत नाही. पार्थिव विश्व हे मूलतः इलेक्ट्रॉन्सचे बनलेले नाही की परलोक विश्व हे मूलतः प्राणकणांचे बनलेले नाही, हे कारणविश्वातील व्यक्तींना पूर्णपणे माहीत असते. दोन्ही विश्वे ही वस्तुतः ईश्वररूपी विचारांच्या अत्यंत सूक्ष्म कणांनी निर्माण झालेली असतात. हे कण अत्यंत सूक्ष्म असून मायेने विभिन्न केलेले असतात. माया म्हणजे विधात्यापासून सृष्टी भिन्न आहे असा भास दाखवणारी द्वैतरूपी सापेक्षतावाद. कारणविश्वातील आत्मे एकमेकांना चिदानंद ब्रह्माच्या व्यक्तिगत बिंदूंसारखे समजतात. त्यांच्या स्वभावावर वलये फक्त विचारांची. कारणविश्वातील व्यक्ती आपल्या देहातील व विचारातील फरक किंवा भिन्नता केवळ कल्पनाच आहेत असे मानतात. ज्याप्रमाणे भूलोकावरील मनुष्य डोळे मिटून तेजस्वी झगझगीत पांढरा प्रकाश, सौम्य धूसर निळसर प्रकाश अंतःचक्षूने पाहू शकतो, त्याचप्रमाणे कारणविश्वातील व्यक्ती फक्त विचाराच्या साधनाने पाहू, ऐकू, वास घेऊ, चव घेऊ, स्पर्श करू शकतात. ते कोणतीही वस्तू किंवा गोष्ट कारणरूपी मनाने निर्माण करू किंवा नष्ट करू शकतात. मृत्यू आणि पुनर्जन्म ह्या दोन्ही गोष्टी कारणलोकात फक्त विचाररूपात असतात. चिरंतन नवज्ञानाच्या अमृताचे हे कारणविश्व व्यक्ती अकंठ पान करतात. शांततेच्या झऱ्याचे पाणी पितात. अवलोकनाच्या निर्गम भूमीवर संचार करतात. अथांग अगाध अशा ब्रह्मानंद महोदधीमध्ये पोहतात. पहा,
त्यांची तेजस्वी विचार शरीरे इकडून तिकडे परमेश्वराने निर्माण केलेल्या खर्व निखर्व ग्रहगोलांमधून, विश्वाच्या नवीन नवीन उद्भवत्या बुडबुड्यांमधून, ज्ञानतारकांमधून, अनंतत्वाच्या आकाश पोकळीतल्या सोनेरी तारकापुंजांच्या विविध रंगी स्वप्नांमधून स्वैरपणे संचार करीत आहेत. ह्या कारणविश्वात पुष्कळसे आत्मे सहस्रावधी वर्षे वास करतात. मुक्त झालेले आत्मे नंतर आपल्या सूक्ष्म कारण शरीरातून सखोल स्फूर्तीच्या उद्रेकाच्या जोरावर बाहेर पडतात आणि कारणविश्वाचे अफाट स्वरूप धारण करतात. कल्पनांचे तुटक झालेले भोवरे, शक्ती, प्रेम, इच्छा, आनंद, स्तब्धता, स्फूर्ती, शांतता, आत्मदमन आणि ध्यान यांच्या विवक्षित झालेल्या लहरी सतत आनंददायी अशा चिदानंद महोदधीमध्ये नाहीशा होतात. आत्म्याला मग जाणीवेच्या व्यक्तिगत लहरींमधून आनंदाचा उपभोग घेण्याची जरुरी राहत नाही. तो आत्मा आता आपल्या सदैव हास्य, सविस्मय, संवेदना, उसासे या सगळ्या विचार लहरींसगट त्या कारण महोदधीमध्ये संपूर्णपणे विलीन होतो. जेव्हा आत्मा ह्या 3 शरीरांच्या स्वयंनिर्मित कोशातून बाहेर पडतो तेव्हा तो सापेक्षतेच्या नियमबंधनांतून कायमचा मुक्त होतो आणि मग तो स्वतःच अवर्णनीय असा अविनाशी बनतो. पहा, ते सर्व व्यापकतेचे रंगीबेरंगी पाखरू, त्याच्या पंखांवर तारे आणि चंद्र आणि सूर्य लटकलेले आहेत. ब्रह्मस्वरूपात विकास पावलेला आत्मा या प्रकाशहीन प्रकाशात, तमोहीन अंधकारात, विचारशून्य विचारात अगदी एकटाच राहतो. अंतरिक्ष सृष्टीचे विधात्याचे जे स्वप्न त्यात निमग्न झाल्यामुळे तो आत्मा आता एका परमानंदाच्या उद्रेकाने जणू बेहोश होऊन जातो. एक मुक्त आत्मा? मी विस्मयात उद्गारलो. जेव्हा आत्मा शरीराभासाच्या ह्या 3 कुंभांतून शेवटी बाहेर पडतो, गुरुदेव म्हणाले, तेव्हा तो अनंतात मिळून जातो. पण त्याचे व्यक्तित्व विशिष्टत्व नष्ट होत नाही. ख्रिस्ताला ह्या अंतिम मुक्ततेचा येशू म्हणून जन्मास येण्याच्या अगोदर लाभ झालेला होता. येशू ख्रिस्ताने आपल्या ऐहिक आयुष्यात जन्म, मृत्यू व पुनरुत्थान अशा 3 अवस्था 3 दिवसांच्या अवधीत लाक्षणिकरित्या अनुभवल्या. ह्या अवस्थातून तो पूर्वीच गेलेला होता व त्यानंतर ईश्वराप्रत जाण्यास त्यास पूर्ण सामर्थ्य आले. ह्या 3 देहातून बाहेर पडण्यास ज्याचा विकास झाला नाही अशा अप्रगल्भ माणसाला असंख्य ऐहिक, लिंगदेही व कारणदेही अशा अवस्थातून जावे लागते. अशा पूर्णावस्थेला पोचल्यानंतर एखाद्या निरंजनास पृथ्वीवर पुनः अवतार घ्यावासा वाटतो. हेतू हा की इतर अन्य मनुष्य प्राण्यास मोक्षाचा लाभ घडवून द्यावा किंवा त्या निरंजनास माझ्यासारखे परलोक विश्वातच राहणे पसंत पडते. भूलोकातील अवतारांमध्ये त्या तारण कारणास आपल्या भक्तांच्या कर्मांची ओझी स्वतःच्या शिरावर वाहून घ्यावी लागतात आणि अशा तऱ्हेने तो तारणकर्ता आपल्या भक्तांचे जन्म मरणांचे रहाटगाडगे थांबवतो व त्यांना परलोक विश्वात प्रवेश मिळवून देतो आणि पुढे तेथून नंतर त्यांना कारणविश्वात चिरंतन वास घडवून आणतो किंवा तो मुक्तात्मा परत कारणविश्वात प्रवेश करतो आणि तेथील रहिवाशांची त्या विश्वातील राहण्याची कालमर्यादा कमी करवून त्यास मदत करतो व त्यांना कैवल्यपदाची प्राप्ती करवून देतो. हे पुनरुत्थित आत्मन जे कर्म आत्म्यांना फिरून या 3ही लोकात जन्म घ्यावयास लावते, त्याबद्दल मी जरा अधिक माहिती घेऊ इच्छितो. माझ्या सर्वज्ञ गुरुदेवांचे हे उपदेश सतत ऐकतच राहावे असे मला वाटले. ते जिवंत असताना इतक्या अल्पावधीत हे सगळे ज्ञान त्यांचेकडून ग्रहण करण्याचा मला कधीच योग आला नव्हता. जीवन आणि मरण यांच्या सारीपाटावरील मधल्या मोकळ्या जागांमधून वावरणारी जी गूढ कोडी मला आजवर उमगली नाहीत, त्या कोड्यांचा मला आता स्पष्ट व स्वच्छ उलगडा होऊ लागला. मनुष्याचे पार्थिव कर्म किंवा त्याच्या वासना ह्यांचा प्रथम पूर्ण लोप झाला पाहिजे, त्यानंतरच त्यास परलोकात कायमचा प्रवेश मिळू शकतो. गुरुजींनी आपल्या थरारणाऱ्या आवाजात स्पष्टीकरण दिले. परलोकात 2 प्रकारच्या व्यक्ती वास करतात. एक प्रकार म्हणजे ज्यांचे पार्थिव कर्म भोगावयाचे राहिलेले आहे असे, आणि म्हणून ज्यांना ते भोगण्याकरता मरणानंतर परत फिरून ओबडधोबड असा नवा जन्म घेऊन पुनः या जगात आले पाहिजे अशा व्यक्ती. ह्या व्यक्ती म्हणजे या लोकात किंचित काल वास करणारे पाहुणे. हे येथील कायमचे रहिवासी नव्हेत.
ज्यांचे ऐहिक कर्म अजून नष्ट झालेले नाही, अशा व्यक्तींना आपल्या परलोक मृत्यूनंतर वर अंतराळ कल्पनांनी भरलेल्या कारणगोलामध्ये प्रवेश मिळू शकत नाही. त्यांना भूलोक व परलोक यांमधून हेलपाटे मारावे लागतात. त्यांना जाणीव फक्त 16 स्थूल तत्वांनी सिद्ध झालेल्या भूलोकीच्या देहाची व 19 सूक्ष्म तत्वांनी सिद्ध झालेल्या परलोक देहाची. प्रत्येक जडदेहाच्या विनाशानंतर पृथ्वीवर विकास न पावलेल्या व्यक्ती मृत्यू निद्रेच्या गाढ गुंगीतच राहतात. अशा व्यक्तीला सुंदर अशा परलोक गोलाचा काहीच अनुभव मिळत नाही. परलोकात किंचित काल विश्रांती घेतल्यानंतर अशी व्यक्ती परत जड पातळीवर विकास होण्याकरता येते. अशा तऱ्हेने भूलोक व परलोक यांमधून अनेक हेलपाटे मारल्यावर त्या व्यक्तीला सूक्ष्म अशा परलोकाच्या जीवनाचा हळूहळू परिचय होऊ लागतो. परंतु परलोक विश्वात कायमचे किंवा दीर्घकाल स्थायी झालेले जे रहिवासी असतात त्यांना परत पृथ्वीच्या जड आंदोलनांचा अनुभव घेण्याची काही जरुरी राहिलेली नसते. भौतिक वासनांतून त्यांची कायमची मुक्तता झालेली असते. अशा व्यक्तींना आपले परलोक कर्म व कारणकर्म भोगून टाकावयाचे राहिलेले असते. परलोकातील मृत्यूनंतर ह्या व्यक्ती अत्यंत सूक्ष्म व परलोकाहून नाजूक अशा कारणविश्वात प्रवेश करतात. कारण नियमांनुसार ज्याची अवधी मर्यादा निश्चित ठरवलेली असते. असा काल काढल्यानंतर ह्या उन्नत व्यक्ती हिरण्यलोक किंवा त्याहूनही उच्च अशा परलोक ग्रहावर जातात व आपली उर्वरित परलोक कर्म पूर्ण भोगून टाकण्याकरता परत परलोक शरीरात प्रवेश करतात. बेटा, एका ईश्वरी आदेशानुसार माझे पुनरुत्थान झालेले आहे, हे तुला आता पूर्णपणे समजले असेल. श्री युक्तेश्वरांनी आपले बोलणे चालू ठेवले. पृथ्वीवरून परलोकात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीपेक्षा विशेषे करून कारण लोकातून परत परलोकात अवतार धारण करणाऱ्या तारणकर्त्याप्रमाणे ईश्वरी आदेशानुसार मला हे पुनरागमन करावे लागले आहे. आपल्या जड देहाच्या कर्माचे काही अवशेष अजून राहिलेले असतील तर असे हे पृथ्वीवरून आलेले आत्मे हिरण्य लोकासारख्या अत्युच्च लोकापर्यंत पोहोचू शकत नाहीत. ध्यानाने प्राप्त झालेल्या नवीन दृष्टीने उच्च प्रतीचा आनंद व परलोकवासी जीवनातील फायद्यांविषयीचे ज्ञान भूलोकातील बहुतेक लोकांना मुळीच प्राप्त झालेले नसते आणि त्यामुळे ते मृत्यूनंतर भूलोकावरील अपुऱ्या व तोटक्या सुखांच्या उपभोगाकरता परत भूलोकावर येऊ इच्छितात. पुष्कळशा परलोकवासी व्यक्तीचे अगदी असेच होते. त्यांची परलोक शरीरे यथाकाल नियमाप्रमाणे विदीर्ण होत असताना जास्त स्थूल व भपकेदार परलोक सुखाने मोहित होऊन त्यावरच त्यांचे मन जडते. कारण विश्वातील ब्रह्मानंदाच्या प्रगल्भ अवस्थेचे मनोमय चित्र त्यांचे मन निर्माण करू शकत नाही व ते परत परलोक स्वर्गात जाऊ इच्छितात, जाण्यास उतावीळ होतात. अशा व्यक्तींना आपल्या भरपूर साचलेल्या परलोक कर्माचे विसर्जन केले पाहिजे. कारण त्यानंतर परलोकवास मृत्यू घडून येतो व त्यानंतरच कारण विचार जगतामध्ये कायमचे आसन मिळणे शक्य होते. कारण विश्वातील वास म्हणजे जवळजवळ परमेश्वर स्वरूपी विलीन होणेच होय. ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला दृष्टीला सुखकारक अशा परलोक विश्वामधील विविध अनुभव घेण्याच्या आणखी वासना उरत नाहीत आणि त्याला परत त्या लोकात जाण्याचा मोह उरत नाही, अशीच व्यक्ती कारणविश्वामध्ये वास करते. तेथे सर्व कारणकर्मांचे परिक्षालन किंवा पूर्वीच्या उरल्यासुरल्या इच्छांच्या बीजांचे निर्मूलन करण्याचे काम पुरे करून तो बंदिस्त आत्मा अज्ञानाच्या 3 बुचांपैकी शेवटचे बुच जोराने काढून बाटलीच्या बाहेर पडतो आणि मग कारण शरीराच्या अंतिम बाटलीतून बाहेर पडल्यावर अनंतत्वात विलीन होतो. आता समजले का तुला? हे सांगताना गुरुदेवांच्या मोहावर मोहक हास्याची छटा आली. होय, आपल्या कृपाप्रसादाने, आनंदाने व कृतज्ञतेने भारावून गेल्यामुळे मला काही बोलता येत नाही. आजपर्यंत काव्य किंवा कल्पित कथेमधून इतके स्फूर्तिदायक ज्ञान मला मिळालेले नाही. आता हिंदू धर्मशास्त्रात व वेदांतात कारण व लिंग देहाबद्दल तसेच मानवाच्या ह्या 3 शरीरांबद्दल जागोजाग उल्लेख आहेत. पण पुनरुत्थान पावलेल्या माझ्या गुरुदेवांच्या प्रचितीपूर्ण व्याख्यानापुढे ते उल्लेख किती दूरवरचे व अर्थहीन वाटतात. खरोखर त्यांनी आपल्या व्याख्यानात ह्या त्रैलोक्य ज्ञानातील असा एकही शोध करावयाचा राहिलेला भूभाग सोडला नाही की ज्यापासून कोणीही प्रवासी परत आलेला नाही.
माणसाच्या तिन्ही शरीरांची एकमेकांशी ही जी संलग्नता आहे ती त्याच्या त्रिविध स्वभावातून अनेक प्रकारांनी दिसून येते. गुरुदेवांनी आपले प्रवचन चालू ठेवले. भूलोकावर मनुष्यास जागृतावस्थेत असताना साधारणपणे 3 इंद्रियांची जाणीव असते. तो जेव्हा भोगेच्छेने खातो, वास घेतो, स्पर्श करतो, ऐकतो किंवा पाहतो, तेव्हा तो मुख्यत्वे करून जड शरीरामार्फत कार्य करीत असतो. पण ज्यावेळी तो कल्पना करतो किंवा इच्छा मनात धरतो, तेव्हा तो हे कार्य प्रामुख्याने आपल्या लिंग देहामार्फत करीत असतो. आणि ज्यावेळी मनुष्य विचार करतो किंवा गूढ आत्मशोधन करतो किंवा ध्यान लावतो, तेव्हा तोही कार्य कारण देहामार्फत करीत असतो. जो मनुष्य नेहमी आपल्या कारण देहाशी संपर्क ठेवतो, त्याच्या मनात बुद्धीस चालना देणारे आंतराळिक विचार येतात. ह्या अर्थाने प्रत्येक व्यक्तीचे पार्थिव पुरुष, ऊर्जावान पुरुष किंवा बुद्धिमान पुरुष असे वर्गीकरण करता येईल. मनुष्य दिवसातून 16 तास आपल्या शारीरिक इंद्रियांशी एकरूप होतो. नंतर तो झोपतो. त्याला जेव्हा स्वप्ने पडतात, तेव्हा तो आपल्या लिंगदेह परलोकरूप देहात वावरत असतो. आणि ह्या देहात असताना तो लिंगदेहाप्रमाणे कोणतीही गोष्ट विनासायास निर्माण करू शकतो. मनुष्याची झोप जर गाढ असेल आणि त्याला स्वप्ने बिलकुल पडत नसतील, तर किती 1 तास तो आपली जाणीव, बुद्धी किंवा अस्मिता कारण देहाप्रत नेऊ शकतो. आणि अशी झोप उत्साहवर्धक असते. परंतु ज्याला स्वप्ने पडतात, तो स्वप्नावस्थेत आपल्या लिंगदेहाशी संपर्क ठेवतो, कारण देहाशी नव्हे. त्याला मात्र अशा झोपेमुळे भरपूर तजेला मिळत नाही. श्री युक्तेश्वर महाराज आपले हे विस्मयदायी स्पष्टीकरण करीत असताना त्यांच्याकडे मी प्रेम भक्तिभावपूर्वक अवलोकन करीत होतो. गुरुदेव, आपण साक्षात देवदूतच आहात, मी म्हणालो. आपले हे शरीर पुरीच्या आश्रमात मला जसे दिसले आणि त्या अंतिम दर्शनाच्या वेळी मी रडलो, अगदी त्यासारखे तंतोतंतही दिसत आहे. होय, अगदी बरोबर. माझे हे नवीन शरीर म्हणजे जुन्या शरीराची अगदी पूर्ण प्रतिमा आहे. हे शरीर मी माझ्या इच्छेनुसार वाटेल त्यावेळी निर्माण करू शकतो, नाहीसे करू शकतो. भूलोकावर असतानाही मी तसे करू शकत होतो. त्यापेक्षाही अधिक वेळा मी या लोकात आता तसे करू शकतो. हे शरीर मी अगदी निमिषार्धात नाहीसे करून ताबडतोब प्रकाशाच्या द्रुत गतीने एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर किंवा परलोकातून कारणलोकात किंवा भूलोकावर जाऊ शकतो. माझे ब्रह्मीभूत गुरुदेव किंचित हसून म्हणाले, हल्ली तू फार जलद इकडून तिकडे हिंडताना दिसतोस. तुला मुंबईत शोधायला मला काही अडचण पडली नाही. पण गुरुदेव, आपण गेलात त्यावेळी मला किती दुःख झाले. आहा, पण मी मरण पावलोच कुठे? विसंगती नाही काही? श्री युक्तेश्वर महाराजांचे डोळे प्रेमाने व विनोदाने चमकू लागले. तुम्ही भूलोकावर फक्त स्वप्नसृष्टीत वावरत होतात. भूलोकावर तुम्ही माझे स्वप्नमय शरीर पाहिले. गुरुजींनी आपले भाषण चालू ठेवले. नंतर तुम्ही त्या माझ्या स्वप्नमय शरीराला दफन केले. आताचे हे माझे त्याहूनही सुरेख मांसल शरीर, जे तू पाहत आहेस आणि जे तू अजूनही जरा घट्टच धरून ठेवले आहेस, ते परमेश्वराच्या दुसऱ्या एका सूक्ष्मतर अशा स्वप्नग्रहावर पुनरुत्थान पावलेले आहे. एखादे दिवशी ते स्वप्नशरीर व तो सूक्ष्मतर स्वप्नग्रह नाहीसा होईल. तेही काही चिरंतन टिकणारे नाही. हे सगळे स्वप्नांचे बुडबुडे शेवटी अंतिम जागृतीचा स्पर्श झाल्यावर फुटणारच. बेटा योगानंद, स्वप्न आणि वस्तुस्थिती यांमधील फरक ध्यानात धर. काय आश्चर्य! ही वेदांतात दिलेली पुनरुत्थानाची कल्पना मला एकदम पटली. पुरीला माझ्या गुरुदेवांचे अचेतन शरीर पाहिल्यावर त्यांच्याबद्दल शोक विव्हळ होऊन जायची मला आता लाज वाटू लागली. शेवटी आता मला पुरते कळून चुकले की माझे गुरुदेव ईश्वर रूपात सदैव अगदी पूर्णपणे जागृतावस्थेतच आहेत. त्यांचे खरे जीवन, पृथ्वीवर झालेले त्यांचे आगमन आणि त्यांचे हे पुनरुत्थान, हे सर्व म्हणजे खरोखर अंतरिक्ष स्वप्नामधील दिव्य कल्पनांचे सापेक्ष आविष्करणच होय. योगानंदा, माझे ऐहिक जीवन, माझे ऐहिक मरण आणि माझे हे पुनरुत्थान, ह्या तिन्हीचे यथार्थ स्वरूप मी आतापर्यंत तुला सांगितले. माझ्याकरिता शोक करू नकोस. त्यापेक्षा विधात्याच्या स्वप्नातून निर्माण झालेल्या भूलोकातून परलोकात हे जे माझे पुनरुत्थान झाले, ते सगळीकडे जग जाहीर कर. दोन्हीही लोक म्हणजे विधात्याची स्वप्नसृष्टीच.
आपत्तींनी गांजलेल्या व मरणाची भीती वाटणाऱ्या भूलोकात स्वप्ने अनुभवणाऱ्या लोकांच्या हृदयात त्यामुळे नवीन आशेच्या किरणांचा प्रकाश पडेल. होय गुरुदेव, त्यांच्या पुनरुत्थानाने मला झालेला आनंद दुसऱ्यांबरोबर उपभोगण्यात मला किती सुख होईल. भूलोकावर माझी वागण्याची पद्धत, विचारसरणी उच्च होती. सर्वसाधारण लोकांच्या स्वभावाशी ती जुळत नसे. त्यांना ती बेचैन व त्रस्त करीत असे. पुष्कळदा वाजवीपेक्षा जास्त मी तुझी खरडपट्टीही काढली आहे. पण माझ्या कसोटीला तू उतरलास. त्या सगळ्या निर्भसनांच्या ढगांमधून तुझे माझ्याविषयीचे प्रेम उजळून बाहेर आले. नंतर आवाज सौम्य करून ते म्हणाले, आजसुद्धा मी तुला सांगण्यासाठीच आलो आहे. पुन्हा कधीही माझ्या चेहऱ्यावर तुला रागावणारी अशी क्रुद्ध मुद्रा दिसणार नाही. मी तुझी पुनः कधीही हजेरी घेणार नाही. गुरुदेव, आता मला यापुढे रागावून बोलणार नाहीत. किती वाईट वाटले मला. त्यांच्या रागावून बोलण्यापाठीमागे किती कळकळ होती, जणू देवदूताचाच दिलासा. परमप्रिय गुरुदेव, माझ्यावर 1000 वेळा रागवा. अगदी आत्ताच माझी हजेरी घ्या. मी तुझ्यावर यापुढे कधी रागवणार नाही. त्यांचा आवाज दिव्य गंभीर असूनही त्यात हास्याची एक खालच्या थरातील छटा होती. तू आणि मी पुन्हा एकत्र हसूया. जोपर्यंत आपल्या दोघांच्या आकृती विधात्याच्या मायाजालामुळे भिन्न दिसत आहेत, शेवटी आपल्या दोघांचे त्या सच्चिदानंद स्वरूपामध्ये मिलन होणारच आहे. आपले हसणे म्हणजे त्या जगन्नियंत्याचे हसणे. आपण दोघांनी गायलेले हे आनंदगीत अनंतत्वात आंदोलन पाहून ईश्वरचरणी तल्लीन झालेल्या आत्म्यांना दिव्य संदेश देणारे ठरेल. श्री युक्तेश्वर महाराजांनी आणखी काही विषयांवर मला मार्गदर्शन केले. त्याचा मला येथे उल्लेख करता येत नाही. मुंबईच्या हॉटेलमधल्या खोलीत 2 तास त्यांनी मला जे दर्शन दिले आणि माझ्याकरता वेळ खर्च केला, त्यात त्यांनी माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले. 1936 सालातल्या जून महिन्यातल्या त्या दिवशी त्यांनी निरनिराळ्या जागतिक प्रश्नांवर जी आपली भविष्यवाणी सांगितली, त्यावर हुकूम पुढे घटना घडून आलेल्या आहेत. प्रिय शिष्या, आता मी तुझा निरोप घेतो. हे शब्द निघताक्षणीच गुरुदेव माझ्या बाहुपाशात जणू वितळू लागले, अदृश्य होऊ लागले. बाळा, माझ्या अंतरंगात त्यांच्या शब्दांचा जणू प्रतिध्वनी उठला. ज्यावेळी तू निर्विकल्प समाधी लावशील आणि मला बोलावशील, त्यावेळी मी आजच्यासारखा रक्तमांसाच्या शरीरात देह धारण करून तुला भेटेन. अशा प्रकारचे दिव्य वाणीने वचन देऊन श्री युक्तेश्वर महाराज माझ्या डोळ्यांसमोरून अंतर्धान पावले. संगीताच्या गडगडाटातून मेघ गर्जना वारंवार संदेश देऊ लागली. सांग, सगळ्यांना सांग. निर्विकल्प साक्षात्कारातून ज्याला ज्याला समजेल की तुझे जग हे परमेश्वराने निर्मिलेले एक स्वप्न आहे, त्याने हिरण्य लोकासारख्या अतिसूक्ष्म स्वप्ननिर्मित ग्रहावर यावे. त्याला मी पृथ्वीवरील माझ्या हुबेहूब शरीरात पुनरुत्थान पावलेला दिसू शकेन. योगानंदा, सांग, सगळ्यांना सांग. आता गुरुदेव गेल्याचे दुःख नाहीसे झाले. त्यांच्या मृत्यूबद्दल माझी स्वतःची शोचनीय स्थिती व मनात वाटणाऱ्या वेदना मी सर्व विसरलो. ह्या यातनांनी माझ्या मनाची शांती उडवून दिली होती आणि त्या यातना आता जणू लाजेने मान खाली घालून पळून जात होत्या. आत्मजागृतीच्या अनेक छिद्रांतून अविरत बाहेर पडणाऱ्या कारंजाच्या पाण्याच्या धारांसारखा दिव्य आनंद बाहेर उफाळून येत होता. आयुष्यातील आतापर्यंतच्या काळात ते कारंजे जणू अडगळीत पडलेले होते. ते आता दुरुस्त होऊन उपयोगात आणून त्यातून परमानंदाच्या जोरदार धारा बाहेर पडत होत्या. माझे पूर्वजन्म माझ्या अंतरनेत्रासमोरून एखाद्या चित्रपटातील चित्राप्रमाणे ओळीने दृश्य स्वरूपात पुढे सरकत होते. गुरुजींच्या ह्या दिव्य दर्शनाने माझी आजपर्यंतची चांगली वाईट कर्मे माझ्या भोवताली पसरलेल्या विश्वरूप तेजामध्ये विरून जात होती. माझ्या आत्मचरित्रातील ह्या प्रकरणामध्ये गुरुजींच्या आज्ञेचे पालन करून त्यांच्या दर्शनाने शुभवर्तमान मी सगळ्यांना सांगितले आहे. जिज्ञासा न वाटणाऱ्या अशा ह्या पिढीतील लोकांना ते पुन्हा एक वार गोंधळात टाकून देणारे आहे. माणसाला खाली मान घालून उभे राहणे चांगले माहीत आहे. निराशा ही त्याची नेहमीचीच सहचरी आहे. परंतु ह्या गोष्टी विपरीत स्वरूपाच्या आहेत. माणूस इतका दुर्दैवी नाही. ज्या दिवशी मनुष्य दृढ निश्चय करतो तेव्हा त्याच्या मुक्ततेचा मार्ग मोकळा होतो. आत्मा हा तू म्हणजे माती आहेस, असे नैराश्यवादी वेदांत सांगणाऱ्यांचे पुराण दीर्घकालपर्यंत ऐकतच आलेलं आहे. आत्मा हा अजिंक्य आहे
हे त्यांच्या लक्षात आलेले नाही. गुरुजींचे पुनरुत्थान झालेले पाहण्याचे भाग्य मला एकट्यालाच लाभले आहे असे नाही. श्री युक्तेश्वरजींच्या शिष्यांमध्ये एक वृद्ध स्त्री होती. तिचे नाव मा. तिचे घर पुरीस आश्रमाजवळच होते. पुष्कळदा सकाळी हिंडावयास बाहेर पडले असताना गुरुजी माशी गप्पा मारण्याकरता थांबत असत. 1936 साली 16 मार्चच्या दिवशी संध्याकाळी मा आश्रमात आल्या व गुरुजींचे दर्शन घ्यावयाचे आहे असे म्हणाल्या. पुरीच्या आश्रमाची व्यवस्था आता स्वामी सेवानंदांकडे आली होती. त्यांनी माकडे दुःखी अंतःकरणाने पाहिले व ते म्हणाले, गुरुजी तर 7 दिवसांपूर्वीच गेले. मला पटेना. किंचित स्मित करून त्या म्हणाल्या, शक्य नाही. नंतर सेवानंदांनी त्यांना गुरुजींच्या अंत्यविधीची सगळी सविस्तर हकीकत सांगितली आणि माना ते म्हणाले, चला मी तुम्हाला समोरच्या बागेत जिथे त्यांची समाधी आहे तेथे नेतो. माना पटेना. डोके हलवून त्या म्हणाल्या, समाधीचे काय सांगता? आज सकाळीच 10 वाजता ते नेहमीप्रमाणे हिंडावयास माझ्या दारावरून गेले. रस्त्यावर चांगले ऊन पडलेले होते. मी त्यांच्याशी किती वेळ बोलत होते आणि ते म्हणाले, संध्याकाळी आश्रमात या, मी येथेच आहे. ह्या वृद्धेच्या मस्तकावर त्यांच्या आशीर्वादांचा वर्षाव झाला. गुरुजी अमर आहेत. त्यांना मला समजावून द्यावयाचे होते की भूलोकाव्यतिरिक्त लोकामध्ये त्यांनी आज सकाळी मला दर्शन दिले. सेवानंद तर आश्चर्याने थक्क झाले. त्यांनी माना वाकून नमस्कार केला आणि ते म्हणाले, मा, माझ्या हृदयावरचा दुःखाचा एक जड बोजा जणू तुम्ही उचललात. त्यांचे पुनरुत्थानच ते झाले. अधुना एषा कथा समाप्तिं गता. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मङ्गलं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.